हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत सर्वांची फेवरेट पावभाजी कशी बनवायची। तर चला बघूया सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची। तर ह्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे। यामध्ये आपल्याला 5 बटाटे घ्यायचे, 4 टोमॅटो घ्यायचे, 5 मीडियम साइजचे कांदे, 2 कॅप्सिकम आणि 1 फ्लावर घ्यायचा आहे। आणि मी इथे फ्रोझन वाटाणे घेतले 2 वाट्या। तर मसाल्यांमध्ये आपल्याला पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, तिखट मसाला, जिंजर गार्लिकची पेस्ट आणि रेड चिली पावडर आणि ग्रीन चिली पेस्ट घेतली आणि कस्तुरी मेथी। आणि मी इथे बटर वापरलाय अमूलचा। मी इथे फ्लावर आणि वाटाणा कटरच्या मदतीने छोटे करून घेतलेत। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय। लवकर स्मॅश होण्यासाठी मी असे फ्लावर आणि वाटाणे बारीक करून घेतलेत। त्यामध्ये थोडंसं अर्धा वाटी पाणी टाकायचंय। आपल्याला हे कुकरला लावायचंय, त्यामुळे कुकरला लावताना मी बटाटे आणि फ्लावर आणि वाटाणे एकसाथच लावणार आहे। आता आपण कॅप्सिकम, कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतलाय। आपला बटाटा आणि फ्लावर आणि वाटाणा शिजून झालाय। आता मी फ्लावर आणि वाटाणा स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेणार आहे चांगला। आणि खिसणीच्या साहाय्याने आपण बटाटा खिसून घ्यायचा आहे। आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे। चांगली तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल ऍड करायचंय। सोबतच आपण बटर ही ऍड करू शकतो। बटर विरघळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। सर्वात पहिला कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये जिंजर गार्लिकची पेस्ट टाकायची आहे। तेही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। आता आपण इथे कॅप्सिकम टाकतोय। सोबतच आपण आता टोमॅटोची पेस्ट पण टाकतोय। चांगली भाजून घ्यायची आहे। नरम होईपर्यंत सगळं साहित्य चांगलं भाजून घ्यायचंय। ग्रीन चिलीची जी पेस्ट घेतली होती आपण, ती पण आपल्याला ऍड करायची आहे। आता इथे स्मॅशरच्या साहाय्याने आपण थोडंसं स्मॅश करणार आहोत। सर्व साहित्य मऊ झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल ऍड करून आपल्याकडे जेवढे आपण मसाले घेतले होते ते टाकायचे, कस्तुरी मेथी वगैरे। सर्वात पहिला आपण थोडासाच पावभाजी मसाला जो आहे तो टाकणार आहोत। मीठ टाकायचे चवीनुसार। पावभाजी मसाला फक्त थोडासा स्टार्टिंगला टाकायचा आपल्याला, नंतर आपण वापरायचा आहे राहिलेला। आपल्याला थोडं पाणी ऍड करायचंय, कारण की मसाले खाली चिपकू नयेत म्हणून। चांगलं हलवून घ्यायचंय, त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं हलवायचंय। आपण जी भाजी शिजवली होती ती आता आपल्याला टाकायची आहे। थोडंसं पाणी ऍड करायचंय। ज्या भांड्यामध्ये आपण भाजी शिजवली होती त्या भांड्यातच पाणी ऍड करून आपल्याला भाजीमध्ये टाकायचंय। चांगलं हलवून घ्यायचंय। आणि आता जो पावभाजी मसाला राहिलेला तो आता वरतून टाकायचा आपल्याला आणि चांगला प्रकारे हलवून घ्यायचंय। स्मॅशरच्या साहाय्याने थोडंसं स्मॅश करून घ्या। आपल्याला जसं घट्ट पातळ हवंय तसं पाणी ऍड करत जायचंय। चांगलं हलवून घ्यायचंय। आता आपण इथे वरतून थोडासा बटर टाकणार आहोत, म्हणजे टेस्ट पण छान येते। आता आपण इकडे पाव भाजून घेऊया। एक गरम तवा घ्यायचा आहे, त्यामध्ये खाली बटर लावून, पावावर बटर लावून पाव चांगला भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने। अशा प्रकारे आपली टेस्टी पावभाजी तयार आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।